हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असे मोड आलेल्या मुगाचे खमंग पौष्टिक आणि एकदम चविष्ट असे थालीपीठ कसे करायचे पाहणार आहे। एकदम पौष्टिक आहे। तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा तुमच्या नाश्त्यासाठी असे छान असे बनवू शकता। मस्त झालेले आहेत, एकदम चविष्ट पौष्टिक, एकदम मस्त। या पद्धतीने थालीपीठ नक्की बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। एकदम खमंग होतील तुमचे पण थालीपीठ। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत। आता हे स्वच्छ धुवून आपण घेणार आहे। या पद्धतीने छान मोड आलेले आहेत, एकदम पौष्टिक असे थालीपीठ बनतात। आता हे धुवून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। त्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 हिरवी मिरची, 1 चमचा जिरे घालायचं आणि हे छान जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता हे छान वाटण बनवून झालेलं आहे। आता आपण थालीपीठ बनवणार आहे, त्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे या कपाने 2 कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता त्यामध्ये 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी इथे बेसन घेतलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पीठ घेऊ शकता। इथे बघू शकताय, इथे आपल्याला मी 2 कप मी ज्वारीचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन घातलेलं आहे। त्यामध्ये भरपूर असं आपण कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातलेली आहे, बारीक चिरलेली, भरपूर अशी, एकदम छान चव लागते बघा। तुम्हाला अजून काही भाज्या घालायच्या असल्या तर घालू शकता। चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे। 1 चमचा मी मोठा तीळ घातलेले आहेत, पांढरे तीळ। अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आणि व्यवस्थित असं हे वाटण आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण अंदाज घेत थोडं थोडं पाणी घालत छान असं पीठ मळून घ्यायचं। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे थोडं थोडं पाणी घालून मी छान असं मिडियम पीठ मळून घेते। ज्यादा पातळ पण नाही, ज्यादा घट्ट पण नाही, असं पीठ मळून घ्यायचं। या पद्धतीचं बघा पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण भिजत वगैरे ठेवणार नाही, झटपट असे याचे थालीपीठ बनवून घेणार आहे। छान असं सुती कापड घेतलेलं आहे, या पद्धतीने भिजवून घ्यायचं आणि जेवढे तुम्हाला लहान मोठे थालीपीठ बनवायचे असेल तसं पीठ घ्या। या पद्धतीने मी पीठ घेतलेलं आहे आणि पाणी लावून छान असं हाताने थापून घ्यायचं। या पद्धतीने मी थापून घेते, छान थालीपीठ बनले जातात बघा। इथे बघू शकताय, थालीपीठ मी छान थापून घेतलेलं आहे। त्याला होल पाडून घ्यायचं। तवा मी गरम करायला ठेवलेला आहे, त्याला छान असं तेल लावून घ्यायचं। मी इथे तेल लावून घेतलेलं आहे, बघू शकताय। आता गरम झालेला आहे तवा, आपण थालीपीठ घालून घ्यायचं या पद्धतीने आणि छान असं भाजून घ्यायचं। इथे मी बघा थालीपीठ घालून घेते। त्या पद्धतीने छान असं थालीपीठ आपण कापड काढायचं, झाकण ठेवून 2 मिनिटं याला वाफ देऊन घ्यायची। तुम्ही असं जरी भाजलं तरी छान होतं, बघू शकताय। हे भाजलेलं आहे। आता थोडंसं जे होल पाडलेलं आहे त्यात थोडंसं तेल घालायचं, वरून थोडं तेल लावायचं आणि छान असं खमंग खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं। मस्त चविष्ट असे थालीपीठ बनतात, नक्की एकदा करून बघा तुम्ही। बघा, खालच्या साईडने छान असं कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि छान असं हे भाजून घ्यायचं। मस्त असं थालीपीठ आपलं भाजलं जातं। आता मी याला खमंग खरपूस असं हे थालीपीठ मी भाजून घेते। दोन्ही साईडने छान असं बघा पलटून या पद्धतीने भाजून घ्यायचं। छान भाजलेलं आहे, मी काढून घेते आणि त्याच पद्धतीने दुसरं मी बनवलेलं आहे ते भाजून घेते। इथे बघू शकता, दुसरं मी घातलेलं आहे, हे पण छान असं दोन्ही साईडने मी भाजून घेतलेलं आहे, बघू शकताय। मस्त झालेले आहे थालीपीठ, एकदम छान असे होतात बघा। नक्की करून बघा, एकदम चविष्ट लागतात। तुम्ही दह्याबरोबर कशाबरोबर खाऊ शकता, मस्त चविष्ट लागतात बघा। करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।